जय श्रीराम मंडळी. तर स्वागत असेल आपल्या एका नवीन आणि विशेष व्हिडिओमध्ये. तर आजचा आहे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना आणि एक मेमोरेबल व्लॉग आज आपण बनवत आहोत. बऱ्याच दिवसातून व्लॉग बनवण्याची संधी मिळाली मला आणि आजचा हा व्लॉग विशेष यासाठी आहे की हा व्लॉग मेमोरेबल राहणार आहे माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी किंवा येणाऱ्या आमच्या पिढ्यांसाठी. कारण की आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे की आमच्या याची डोळा आम्ही राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा बघणार आहोत. त्याचबरोबर आजच्या दिवसात आपल्याला काय चांगलं करता येईल तेवढं करणार आहे. आणि मित्रांनो, आजचा दिवस कसा असणार आहे हे मी तुम्हाला आजच्या व्लॉगमधून दाखवणार आहे. कारण की हा व्लॉग माझ्यासाठी खूप दिवसांसाठी, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा मेमोरेबल राहील. कारण की आजच्या दिवशी मी काय केलं होतं हे माझी पुढची पिढी बघू शकेल किंवा मी स्वतः माझी मुलं बाळं बघू शकतात. तर मंडळी, इथे खाली रांगोळी काढण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता. इथे मी तुम्हाला फक्त माझ्या बॅक कॅमेऱ्याने घेऊन दाखवेन. तर ऑलमोस्ट आता 6 वाजलेले आहेत. मी 5 वाजता उठलो होतो पण अंधार होता. मंडळी, ऑलमोस्ट आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट असणार आहे सर्व हिंदू बांधवांसाठी तसंच भारतीयांसाठी सुद्धा. कारण की आज आहे राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना. तर खूप लोक असे म्हणत होते की मंदिर त्या जागेवर बांधलंच नाही, 3 किलोमीटर लांब बांधले. त्यांच्यासाठी वेगवेगळे पुरावे वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत. आणि जे रामाला मानतच नव्हते, प्रभू श्रीरामांना मानतच नव्हते, त्यांना बोलायचा अधिकार नाही. मित्र हो, तर मित्र हो, आपण रूमची साफसफाई करूया. तर नंतर बघूया बाकीच्या गोष्टी काय आहेत त्या. ही आहे माझी रूम. पहिल्यांदाच बघत असाल तुम्ही. तर रूमची जरा साफसफाई करून घेऊ आणि नंतर आपल्या दिनचर्येकडे वळूया. आंघोळ बिंघोळ करून ऑलमोस्ट आपण आजचा दिवस जबराट स्पेंड करणार आहोत. पाणी लावले, चप्पल सँडल, माझा शूज, ती आहे जबरी चप्पल. त्याचबरोबर असे आहे आमचं पुढचं समोरचं. चला. रूम केली साफ. आता धुवून घेऊया, जरा पुसून घेऊया म्हणजे चांगली टाकाटाक दिसेल. मरणाच काळा तोंड झालं, लयच काळा दिसतो का? मरणाच काळा तोंड झालं. जर हा 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 we had done our work and then we will go to our further process. आंघोळ करूया, त्यानंतर बाकीच्या प्रोसेस जे काय आहे व्लॉगमध्ये ते तर तुम्हाला दिसणार आहे. खरंच मंडळी, व्हिडिओ आवडत असेल माझा तर लाईक ठोको, लाईक ठोको गाइज. और बाद में हम जाएंगे घूमने फिरने, देव दर्शन करेंगे. सब कुछ होने वाला है वो व्लॉग में, आगे देख सकते हैं आप. हिंदी कैसा है हमारा वो भी बताओ. क्या हमारा जो हिंदी है वो पाठशाला से ही ऐसा है, तो आप बता सकते हैं. तो मंडळी, जय श्रीराम. आंघोळीनंतर आपण परत भेटणार आहोत. टीका बिका लागा के मस्तपैकी. मंडळी, हा टीका आहे ना, हा टीका मी नेहमी दगडूशेठला गेलो ना, दगडूशेठवरून एका कागदामध्ये अष्टगंध घेऊन येत असतो आपण. तर हा तो अष्टगंध आहे. आणि हा तुम्ही दिवसभर जर धुतला नाही तर हा पूर्ण असाच राहतो, याला काय होत नाही. तर मंडळी, आंघोळ झालेले आहे, आपण टीकासुद्धा लावलेलं आहे आणि आता वेळ आलेली आहे थोडंसं अध्यात्माकडे वळूया, थोडंसं नाही का, माळा जपूया. तदनंतर दिवसाला सुरुवात करूया. प्रभू श्रीराम असतील, श्रीकृष्ण असतील, यांच्या नामजप करून आपण घराच्या बाहेर पडणार आहोत आजचा दिवस. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे.
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। अयोध्या वीर प्रभु रामचंद्र की जय। जय बजरंग जय हनुमान जय। पहिल्यांदा मंडळी आपण पोचलो ते प्रभू श्रीरामांच्या मंदिराजवळ ठाकरे गार्डनचं ही मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये याच मंदिराची आज प्राणप्रतिष्ठापना होणार होती। इथं होम हवन बघितला, होम हवन आणि दर्शन घेतलं आणि परत आपण पुढील प्रवासासाठी निघालो। प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं दर्शन घेऊन थेट आपण आकुर्डीतील गुरुद्वारामध्ये पोचलो। गुरुद्वाराचे सर्व गुरुद्वाराचा परिसर पाहून परत नंतर दर्शन घेऊन आम्ही असा प्रसाद घेतला। दर्शन घेऊन परत नंतर पुढील प्रवासासाठी निघालो। पुढील प्रवास होता तो म्हणजे वैष्णोदेवी मंदिर। आपण आलो आहोत खूप छान मंदिर आहे हे पण आकुर्डीतील। आपल्या पुण्यात एक वेळ आपण पण अवश्य भेट द्या। खूप छान मंदिर आहे। आतमध्ये गेल्यानंतर असा एक छोटासा राम भक्त आपल्याला पाहायला मिळाला, कारण की वातावरण पूर्ण देशात असं असल्यामुळं आपापल्या मुलांना कुणी असं मस्त सजून किती छान दिसतोय बघा। जय श्रीराम। चला पुढं। नंतर आपण मंदिराचे पूर्ण पाहणी करून ठीक आहे अशा प्रकारे आपण दर्शन घेतले या मंदिराचं। पुढे निघालो। अशा प्रकारे मंदिर आहे। इथे गेल्यानंतर लाईव्ह स्क्रीन लावली होती पुढं या साईडला। स्क्रीनवरती पूर्ण प्रभू श्रीरामांचं लाईव्ह सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता। हा सोहळा इथे भरपूर लोक येऊन लाईव्ह बघत होते। त्यानंतर आम्ही दर्शन घेतले इथल्या मंदिराचं। अशा प्रकारे छान आणि सुंदर मंदिर इथं पाहायला मिळतंय। तदनंतर मंडळी आम्ही पोचलो ते तळेगावच्या जैन मंदिरामध्ये। अत्यंत चांगलं आणि सुरेख असं मंदिर, एकदम कलाकृती असणारं मंदिर हे पाहायला आम्हाला मिळालं। या मंदिरातील दर्शन घेऊन आम्ही पुढील कार्यक्रमासाठी निघालो। पुढील कार्यक्रम म्हणजे आम्ही पोचलो ते जैन मंदिराच्या पूर्ण प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होता। इथे आम्ही पोचलो। प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला आम्ही निघालो आणि खूप सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यानंतर आम्ही निघालो होतो पुढे। जाताना भावाच्या दोन्ही पोरांना घेऊन गेलो होतो। मग मंडळी काय झाली गंमत, इथं पाळणं फुकट, सगळं फुकट। त्यामुळे या पोरगीला आम्ही बसवलं आणि ही आपली मनसोक्त हिनं मजा घेतली। त्यानंतर सगळा कार्यक्रम असा भीम बघा किती सुरेख असतोय, अशा प्रकारचे सगळे पाळण्यात हिला बसवलं। हिला मनसोक्त आनंद झाला। त्यानंतर आम्ही जेवणाच्या हॉलकडे गेलो। हात काढतो, तो हात काढ। मित्र जैन समाजाचा कार्यक्रम आहे। जैन कम्युनिटीचा काहीतरी कार्यक्रम आहे आज, जसं की जैन मंदिर ओपन झालं इथं तळेगावमध्ये आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो। राजवीर, मी आणि दिदी आहे। दिदी जेवणाचा कार्यक्रम आहे। जेवण एकदम फर्स्ट क्लास आहे, टॉपचं जेवण आहे बरं का। जेवणाचे मेनू लय खतरनाक आहेत बरं का। पुढं बघा की तरी अजून यायचे आहेत मेनू बरं का। तुझं करू का, दिदीचं घेऊ का?